Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Krishna 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 Hare 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 Ram Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna Hare 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 Ram Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna Hare Krishna Hare 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 Ram Hare अरे भोला, जरा इधर तो सुनो बेटा। जी पिताजी, कहीं आज शाम सभी महाजन सुनो, यात्रा लंबी है, क्यों न कुछ देर इस शीतल छांव में विश्राम कर लिया जाए। दूर आकर हिम्मत हारकर वापस लौट जाता है, पर देवी अब तो मैं भी व्याकुल हूँ कि मेरा ये अनन्य भक्त मेरे दर्शन करने आखिर कब आएगा। दूर है, फिर तू कब और कैसे आया? अरे हाँ भाई, सच बताऊं तो मुझे खुद नहीं पता कि मैं यहाँ कैसे पहुँच गया। कल रात को मैं जंगल में एक पेड़ के नीचे सोया था और आज सुबह जब आँख खुली तो खुद को यहाँ पाया। दारू ब्रह्म के स्वरूप में यहाँ पर उपस्थित रहूंगा और जो भी श्रद्धालु, जो भी भक्त आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन तर्फे आज जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। जगन्नाथ रथ यात्रा ही हजारो वर्षांपासून जगन्नाथपुरीमध्ये सदैव दरवर्षी होत असते। ही जगन्नाथ रथ यात्रा जी आहे, जनरली भगवंताचे दर्शन करण्यासाठी आपण मंदिरामध्ये जातो आणि बाकी सगळ्या जागी शोभायात्रा होतात, पण जगन्नाथ जी असे की स्वयं विग्रह जे आहेत रथावर बसून सर्वांना दर्शन देण्यासाठी येतात। कारण की जसं आपण थोडा आळस करतो भगवंताकडे जाण्यासाठी, म्हणून भगवंत विचार करतात की मीच बाहेर येऊ आणि सर्वांना दर्शन देऊ, म्हणून ते ही त्यांची असीम कृपा आहे। आणि याच्यामध्ये जगन्नाथ सर्व भक्त एकत्र येतात आणि तो रथ ओढत नेतात। म्हणजे भाव असा आहे की जगन्नाथजी वृंदावनामध्ये जाण्यासाठी त्यांचे हृदय वृंदावनामध्ये आहे, ते त्यांना सगळे भक्त त्यांना त्या वृंदावन धामामध्ये घेऊन जाण्याचं त्यांना सहाय्य करत आहेत। हा त्याच्या मागचा भाव आहे। आणि जगन्नाथ यात्रा जी आहे, हे जगन्नाथजीचे जे कल्चर जे आहे, एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद
ज्यांनी हरे कृष्णा संस्थेची इस्कॉनची स्थापना केलेली आहे त्यांनी हे जे कल्चर आहे पूर्ण जगभरामध्ये नेलेलं आहे. आज जगामध्ये सर्व महत्वाच्या देशांमध्ये, सर्व महत्वाच्या शहरांमध्ये ही रथयात्रा होते आणि तीच रथयात्रा आज आपण इथे इस्कॉन नांदेड शहरामध्ये केलेली आहे आणि भक्तांनी त्यामध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेकडो भक्त, हजारो भक्त इथे आले होते. तर हे जे कल्चर आहे हे आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे नांदेड शहरामध्ये पण सर्व भक्तांनी, सर्व जगन्नाथजीच्या भक्तांनी, सर्वांनी या कार्यक्रमाला, भगवंताच्या या आध्यात्मिक संस्कृतीला पुढे नेण्यासाठी जे कार्यक्रम करत आहोत त्यासाठी आपण सर्वांनी सहाय्य करावं आणि भाग घ्यावा हेच आमची विनंती आहे. माननीय पंतप्रधान मोदी सरांचा उल्लेख केलेला आहे. तर त्यांनी या भारताच्या सांस्कृतिक जीवनामध्ये एक अनमोल बदल आणलेला आहे. ते स्वतः एखाद्या धामामध्ये जातात. ज्या धामामध्ये गेले त्यांनी त्या धामामध्ये सर्व भारताचं लक्ष जात आहे आणि सगळे तरुण पिढी जी आहे, सगळ्या स्तरावरचे लोक त्या धामामध्ये जात आहेत, त्याचा लाभ घेत आहेत. म्हणून प्रधानमंत्रीजींनी हे जे कल्चर जे ते आधी पण होतं पण त्याला एक मानाचं, सन्मानाचं आणि सर्वांच्या समोर स्थान दिलेलं आहे. आधी बरेच वेळेस लागून करत होते है ना, राजकारणी पण करत होते तर घरातल्या घरात करत होते. असं नाही की राजकारणी हे करत नव्हते, भक्ती करत नव्हते, ते पण करत होते पण ते घरच्या घरी करत होते, लाभच होते. पण प्रधानमंत्रींनी काय केलं, त्याला ती स्वतःच भारताचा मुख्य नेता जो आहे, लीडर जो आहे ते करत आहेत. बाकी सर्वांना जे त्यांना प्रोत्साहन भेटते, ते स्वतः भगवद्गीता देत आहेत दुसऱ्यांना, तर मग बाकी सर्वांना पण निसंकोचपणे भगवद्गीता देण्याचं प्रोत्साहन भेटते. ते स्वतः आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जात आहेत, धामामध्ये जात आहेत, आपले वस्त्र आणि अभिषेक याच्यावर पण करते, ते आपल्या आस्थेचं प्रदर्शन प्रत्येक रूपामध्ये करत आहेत. त्याला पण सर्वांना प्रोत्साहन देते की आपण पण लाजायला नाही पाहिजे है ना, तिलक लावायला लाजायला नाही पाहिजे, आपण आपले भारतीय परिधान घालण्यासाठी लाजायला नाही पाहिजे. हे त्यांनी खूप छान आमूलाग्र बदल आणला समाजामध्ये.